बहीण योजनेच्या निधी वाटपाचा कार्यक्रम होतोय। रेशीमबाग मैदानावर दुसऱ्या टप्प्यामधील लाभार्थी महिलांना निधीचं वाटप होणार आहे आणि या कार्यक्रमाला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, लाडक्या बहिणींनो, लाडक्या ताईंनो, लाडक्या मित्रांनो, तुमच्यासाठी सर्वात मोठी आनंदाची बातमी। लाडकी बहीण योजना म्हणजेच निधी वाटपास सुरू झालेले आताचे मोठे अपडेट आपण पाहणार आहोत। लाडकी बहीण योजनेचे निधी वाटपास सुरू झालेली आहे, म्हणजेच लाडकी बहीण योजनेचा हप्ता वाटपास सुरू झालेला आहे। तर लाडक्या बहिणींनो, लाडक्या ताईंनो, ज्या हप्त्याची आपण आतुरतेने वाट पाहत होता तो क्षण आता आलेला आहे, म्हणजेच लाडकी बहीण योजनेच्या खात्यात पैसे वाटपास सुरुवात झालेली आहे। तर नमस्कार मित्रांनो, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिलांसाठी आजची बातमी अत्यंत महत्त्वाची आहे, कारण जुलै आणि ऑगस्टच्या हप्त्याची जी आहे आतुरतेने वाट पाहत होते त्या महिलांसाठी सर्वात मोठी आनंदाची बातमी। जुलै आणि ऑगस्ट महिन्यांच्या हप्त्याबाबत गेल्या काही दिवसांपासून अनेक चर्चा सुरू आहेत। काही ठिकाणी 3000 जमा होणार असल्याचे सांगितले जात आहे, तर अनेक महिलांना नेमका हप्ता कधी मिळणार याची प्रतीक्षा होती। म्हणून आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत हप्ता नेमका कोणता आहे, किती रक्कम मिळू शकते, निधी वितरणाबाबत सध्याची स्थिती काय आहे आणि तुमच्या खात्यात पैसे आले आहेत की नाही हे कसे तपासायचे, हे संपूर्ण माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। त्यामुळं व्हिडिओ जे आहे शेवटपर्यंत नक्की पहा आणि आपल्या चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका। योजनेचा हप्ता किती मिळतो? मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत पात्र महिलांना दर महिन्याला 1500 रुपये म्हणून आर्थिक मदत देण्यात येते। म्हणजे लाडकी बहीण योजना यांना जे पात्र आहेत, म्हणजेच पात्र बहिणींना दर महिन्याला 1500 रुपये आर्थिक मदत म्हणून सरकारकडून ओवाळणी दिली जाते। म्हणजे 2 महिन्यांचा हप्ता एकत्रित मिळाल्यास त्याला काय म्हणतात, 3000 रक्कम होऊ शकते। म्हणजेच कसं पहा, आपल्याला सरकारकडून 1500 रुपये दर महिन्याला दिली जाते, म्हणजेच 2 महिन्याची 1500 + 1500 3000 अशी रक्कम होते। मात्र प्रत्येक लाभार्थींच्या खात्यात रक्कम जमा होण्याची वेळ वेगवेगळी असू शकते। त्यामुळे सोशल मीडियावर एखादी तारीख किंवा मेसेज पाहून लगेच आपण निष्कर्ष काढू नका। सध्याच्या माहितीनुसार जुलै महिन्याच्या हप्त्यासाठी निधीची प्रक्रिया सुरू असल्याचे वृत्त आहे। 13 ऑगस्टच्या अपडेटमध्ये जुलै हप्त्यासाठी निधीची जुळाजुळ सुरू असल्याचे सांगण्यात आले होते। आता सर्वात महत्त्वाचा प्रश्न पाहू, लाडक्या बहिणींच्या खात्यात 3000 कधी जमा होणार? जर जुलै ऑगस्ट असे 2 हप्ते एकत्रित वितरित केले गेले तर पात्र लाभार्थ्यांना 3000 मिळू शकतात। मात्र सध्या प्रत्येक महिलेला ठराविक दिवशी किंवा ठराविक वेळेला 3000 जमा होतील असे निश्चितपणे सांगणे योग्य ठरणार नाही। तर लाडक्या बहिणींनो, लाडक्या ताईंनो, काळजी करू नका। आपल्याला पण आपल्या खात्यात पैसे आले नसतील तर तुम्ही घाबरून जाऊ नका, कारण टप्प्याटप्प्याने जे आपल्या खात्यात पैसे वाटपास सुरू होणार आहे। म्हणजेच एखाद्या महिलेला आलं, मला आलं नाही असं तुम्ही म्हणून आपला योजना बंद झाला असं समजू नका, कारण काही महिलांना आधी तर काही महिलांना नंतर असे पैसे मिळू शकतात। 22 ऑगस्टच्या उपलब्ध माहितीनुसार 3000च्या थकीत हप्त्याबाबत सरकारकडून अपडेट देण्यात आली आहे। म्हणजेच KYC आणि पात्रता पडताळणीच्या प्रक्रियेकडेही लक्ष दिले जात आहे। तर लाडक्या बहिणींनो, लाडक्या ताईंनो, ज्यांनी आतापर्यंत KYC केले नसेल, म्हणजेच काही कारणामुळे, काही अडचणीमुळे आतापर्यंत तुम्ही KYC केले नसेल तर आता लवकरात लवकर KYC करून घ्या, जेणेकरून तुमचा लाभ बंद होणार नाही। जर तुम्ही आता पण KYC करत नसाल तर तुमचा लाभ कायमस्वरूपी बंद होऊ शकतो। त्यामुळे तुमचे KYC आणि बँक खाते संबंधित माहिती योग्य आहे का हे तपासणे महत्त्वाचं आहे। मित्रांनो, निधी मंजूर होणे आणि प्रत्यक्ष लाभार्थींच्या खात्यात पैसे जमा होणे या 2 वेगवेगळ्या प्रक्रिया आहेत। ते कसं समजून घेऊया। पहिल्यांदा शासनाकडून निधीची तरतूद किंवा मंजुरी होते, म्हणजे शासनाकडून जे आपल्याला सर्वात पहिलं निधी मंजूर होते, त्यानंतर संबंधित विभागाकडून लाभार्थ्याची माहिती तपासली जाते, पात्र लाभार्थ्याची यादी तयार केली जाते, पात्र अपात्र आपण जे आहे आपल्या सरकार शासनाकडून ठरवलं जातं। त्यानंतर पात्र कोण असतील त्यांची यादी तयार केली जाते। त्यानंतर बँक खात्याशी संबंधित प्रक्रिया पूर्ण झाल्यावर रक्कम DBTच म्हणजे थेट लाभ आपल्या खात्यात जमा केली जाते। म्हणूनच निधी मंजूर झाला आहे म्हणजेच त्याच क्षणी प्रत्येक महिलेच्या खात्यात पैसे आले आहेत असं समजू नका। यापूर्वी या योजनेच्या हप्त्याच्या वितरणासाठी निधी मंजूर आणि त्यानंतर खात्यात रक्कम जमा होण्याची जी प्रक्रिया झालेली आहे। ज्या महिला योजनेच्या पात्रतात
बसतील येतात आणि ज्यांची लाभार्थी म्हणून पडताळणी पूर्ण झालेली आहे त्यांना नियमानुसार लाभ मिळण्याची शक्यता असते. परंतु लक्ष द्या, अलीकडे ज्यांनी ई-केवायसी आणि पात्रता पडताळणीमध्ये काही लाभार्थ्यांची माहिती तपासली जात आहे. म्हणजे जो मागील ई-केवायसीमध्ये जे ई-केवायसी झालेली आहे त्यामध्ये लाभार्थ्यांची माहिती तपासली जात आहे, कारण त्यामुळे तुमचे नाव लाभार्थी यादीत आहे का, तुमची ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण आहे का आणि तुमचे बँक खाते आधाराशी योग्य प्रकारे जोडलेले आहे का, हे तपासणे तिथं महत्त्वाचं ठरते. तुमच्या खात्यात पैसे जमा झाले नाहीत म्हणून लगेच तुम्ही अपात्र आहात असे समजू नका. काही महिला जे आहे खात्यात पैसे आले नाहीत म्हणून अपात्र समजतात, पण तसं समजू नका. कधीकधी बँक प्रक्रिया किंवा डीबीटी प्रक्रियेमुळे रक्कम जमा होण्यास वेळ लागू शकतो, कारण टप्प्याटप्प्याने आपल्या खात्यात पैसे येणार म्हणजे थोडा तर वेळ लागणारच, कारण सरकार जे आहे टप्प्याटप्प्याने पैसे टाकत असतो. म्हणजेच आता सर्वात महत्त्वाचा भाग पाहू. तुमच्या खात्यात हप्ता जमा झाला आहे की नाही हे तपासण्यासाठी सर्वप्रथम तुमचे बँक खाते तपासा. बँकेचा SMS आला आहे का ते पहा. तुमच्या बँकेच्या अधिकृत मोबाईल बँकिंग किंवा पासबुकमधून व्यवहार तपासा. जर रक्कम झालेली नसेल तर घाबरून जाऊ नका. जर रक्कम जमा झाली नसेल तर घाबरून जाऊ नका. तुमची ई-केवायसी स्थिती आणि योजनेतील लाभार्थी स्थिती तपासा. तसेच सोशल मीडियावर फिरणाऱ्या कोणत्याही अनोळखी लिंकवर क्लिक करू नका. OTP, ATM पिन किंवा बँकिंग पासवर्ड कोणालाही देऊ नका. मित्रांनो, लाडकी बहीण योजनेच्या नावाखाली सध्या अनेक मेसेज आणि अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर फिरत असतात. आज रात्री पैसे येणार, आपण उदाहरणात पाहणार आहोत की आज रात्री पैसे जमा होणार, 10 मिनिटात हप्ता चेक करा, लिंकवर क्लिक करून पैसे मिळवा. पण अशा लिंकपासून, अशा मेसेजपासून तुम्ही सावध राहा. सरकारी योजनेच्या नावाखाली तुमच्याकडून OTP, पिन किंवा बँक खात्याची माहिती घेऊन मागितली जाते, त्यानंतर तुमची फसवणूक होते. त्यामुळं कोणालाही माहिती किंवा मागलं तर अशी लिंकवर क्लिक करू नका. तर मित्रांनो, थोडक्यात सांगायचे झाले तर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या हप्त्याबाबत सध्या महत्त्वाची प्रक्रिया सुरू आहे. पात्र महिलांना नियमानुसार 1500 प्रति महिना लाभ मिळतो आणि 2 हप्ते एकत्रित झाल्यास 3000 रक्कम होऊ शकते. पण तुमच्या खात्यात पैसे नेमके कोणत्या दिवशी जमा होतील याबाबत अधिकृत माहिती कोणत्याही ठराविक तारीख अंतिम समजू नका. जर तुमची ई-केवायसी बँक खाते आणि लाभार्थी स्थिती जी आहे योग्य असेल किंवा नसेल तर ते लवकरात लवकर तपासून घ्या. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. तुमच्या लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी बहिणीपर्यंत हा व्हिडिओ नक्की शेअर करा आणि अशा सरकारी योजनेच्या अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया नवीन व्हिडिओमध्ये एका नवीन अपडेटसोबत. तोपर्यंत धन्यवाद. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये.